खरं तर वस्तुस्थिती अशी आहे, की मधल्या काळात आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं, की मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये जे आरक्षणावरती जे काही आंदोलनं झाली आणि त्याचं एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राने आपण ते पाहिलेलं आहे, की एकमेकाबद्दल थोडासा एक भूमिका घेतल्या गेल्या. आणि ती परिस्थिती असताना त्या काळात जी काही आपण भूमिका घेतल्या होत्या, की ओबीसी समाजाच्या मी ज्या समाजातनं प्रतिनिधित्व करतो, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणं म्हणजे त्या समाजाची भूमिका मांडणं, त्यांच्या न्यायाची भूमिका मांडणं म्हणजे कुठल्याही समाजाचा राग करणं असं नाही. परंतु त्याचा काहीतरी गैरसमज आता पसरवला जातोय, की मी मराठा समाजाचा राग करतो. तर खरं तर वस्तुस्थिती अशी आहे, की मी मराठा समाजातले, आमचे सामान्य मराठा समाजातले लोकं, गरीब मराठा समाजातले लोकं आमच्याबरोबर पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि आमची मित्रमंडळी आहेत. परंतु आमचा खऱ्या अर्थाने घराणेशाहीला कालही विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्याही राहील. बारामतीमध्ये आपण पाहतोय, की आमदार आणि खासदार ह्या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे आणि तुमच्या नगराध्यक्ष पदाला सुद्धा आरक्षणच आहे अशी परिस्थिती आहे. कारण की एकाच घरामध्ये हे दोन्ही पदाचं वाटप झालेलं आहे. आता आम्ही भूमिका मांडल्यानंतर किंवा बारामती एक भूमिका निर्माण झाल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं त्याच घरामध्ये आज नगराध्यक्षाचं पद उशिरा का होईना दिलेलं आहे. त्यामुळे बारामतीतला मतदार, बारामतीतला नागरिक, मग मराठा समाजातला नागरिक असो, मतदार असो किंवा ओबीसी समाजातला मतदार असो किंवा एससी समाजातला मतदार असो, सर्व समाजामध्ये उमेदवारीबद्दल नाराजी आहे आणि तेच आम्ही मांडत आहे. त्यामुळे कुठल्याही मराठा समाजाबद्दल आम्ही राग करण्याचं कारण नाही. कारण की मराठा समाज सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या बारामतीमध्ये आमच्याबरोबर काम करतो. आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. ज्या भूमिका होत्या त्या सामाजिक भूमिका होत्या. आता निवडणुकीमध्ये आम्ही ती भूमिका आमची नाही. आमची भूमिका सर्वांना न्याय देण्याची आहे, सगळ्याला पुढे घेऊन जाण्याची आहे. आता कसं आहे बरं का, बरेच वर्ष आपण पाहतोय की बारामतीमध्ये ताकदीनं कमळ खऱ्या अर्थाने उभं राहिलंच नाही किंवा कमळाला त्या पद्धतीनं ताकद मिळाली नाही किंवा इथल्या ग्राउंड रिपोर्ट जे होते किंवा ग्राउंड मधनं त्या पद्धतीनं कमळला समर्थन मिळालं नाही किंवा तेवढं काम उभं राहिलं नाही, वस्तुस्थिती आहे. परंतु गेले अनेक वर्ष आमचा इथला भाजपचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता झगडतोय आणि ह्या जनमानसामध्ये काम करतोय. त्यामुळे आता पहिल्यांदाच एक अशी परिस्थिती निर्माण झाली की बारामतीमध्ये नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे आमची भारतीय जनता पार्टीची विचार करणारी माणसं कमळावर उभा राहिलेली आहेत आणि आज ते खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये परिवर्तन करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की बारामतीमध्ये परिवर्तन होण्याच्या मूडमध्ये आहे, परिवर्तन होण्याची भूमिका निर्माण झालेली आहे. त्यामुळं आतापर्यंतचे निकाल आणि हे निकाल ह्याच्यामध्ये नक्कीच फरक जाणवल अशी परिस्थिती आहे. कारण की ही निवडणूक बारामतीने परिवर्तन करण्यासाठी हातात घेतलेली आहे आणि आमच्यासारखा, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्यानं लोकांपुढे एक पर्याय निर्माण केलेला आहे. सामान्य कुटुंबातनं येऊन आज बारामतीमध्ये एक चॅलेंज निर्माण केलेलं आहे की सामान्य माणसाच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला निवडून द्यायचं का घराणेशाहीला मतदान करायचं, हा खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. मला खात्री आहे की बारामती यामध्ये सजग आहे, जागृत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच वेगळा विचार करेल अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे.